नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण 12वी सायन्स नंतर करिअरचे काय काय ऑप्शन्स असतात, त्यासाठी कोणती तयारी करावी लागते याचा अभ्यास करणार आहोत। त्याआधी तुम्ही जर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन करिअर गायडन्स रिलेटेडची माहिती मिळवा। तर 12वी सायन्स झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल, पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की काय काय अपॉर्च्युनिटी आहे आणि ते कसं करायचं। तर सगळ्यात आधी करिअर निवडताना या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात। ते म्हणजे तुमचा इंटरेस्ट, दुसरं म्हणजे तुमचा स्किल सेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची ती म्हणजे तुमची फायनान्शियल कंडिशन्स। या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। तर आपण बघूयात 12वी नंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी असतात। त्यामध्ये ट्रॅडिशनल रूटमध्ये तुमचं येतं इंजिनिअरिंग आणि मेडिकल। तर इंजिनिअरिंग पहिले आपण बघूयात। जर तुमचा 12वी मध्ये PCM ग्रुप असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता। तर इंजिनिअरिंग ही एक 4 वर्षाची डिग्री असते, त्यात वेगवेगळ्या ब्रँच असतात। त्यामध्ये मेजर इंजिनिअरिंग ब्रँचेस म्हणजे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, देन मेगाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस असतात। त्यामध्ये टॉप इंजिनिअरिंग ब्रांचेस म्हणजे तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, देन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, एअर जनरेशन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या वेगवेगळ्या आणि टॉपच्या ब्रांचेस आहेत। यामधून तुम्ही कोणत्याही ब्रँचला तुमचे ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्हाला या ब्रँचमधून कोणत्या ब्रँचला काय स्कोप असेल, कशी करिअर ग्रोथ असते याची माहिती मी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता दुसरा ट्रॅडिशनल रूट म्हणजे मित्रांनो मेडिकल। जर मित्रांनो तुमचा 12वीला PCB ग्रुप असेल तर तुम्ही मेडिकलला ॲडमिशन घेऊ शकता आणि 12वी नंतर बेस्ट मेडिकल कोर्सेस कोणते असतात ते आपण बघूयात। त्यामध्ये तुमचा बॅचलर ऑफ नर्सिंग, बॅचलर ऑफ मेडिसिन म्हणजेच MBBS, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी BDM, BDMS, देन BAHMS, बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, MLT, BPT हे प्रकारचे सगळे तुम्ही सारे कोर्सेस करू शकतात। तर मित्रांनो एवढे सारे ऑप्शन्स तुम्हाला मेडिकलमध्ये असतात, यामधून तुम्ही तुमचे करिअर निवडू शकता। आता आपण बघितलं इंजिनिअरिंग, मेडिकल। आता या इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी आपल्याला कोणत्या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात? त्यामध्ये असते तुमची JEE, MST CAT आणि नीट। मित्रांनो जर तुम्हाला IIT NIT मध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला JEE मेन द्यावी लागते आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर महाराष्ट्राची MST CAT ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि मेडिकलमध्ये तुम्हाला नीट एक्झाम द्यावी लागते म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही सर्व मेडिकल कॉलेजसाठी तुम्हाला ॲप्लिकेबल असते। तर मित्रांनो यामधून तुम्हाला समजलेच असेल की इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस असतात, मेडिकलमध्ये तुम्हाला कोणकोणते ऑप्शन्स असतात आणि मेडिकल इंजिनिअरिंगला तुम्हाला कोणती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घेता येईल। तर या झाल्यात तुमचे ट्रॅडिशनल ऑप्शन्स। पण आता इमर्जिंग ऑप्शन्स आहेत जे की आपल्याला फ्युचरमध्ये चांगली ग्रोथ देऊ शकतात। त्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे तो म्हणजे डेटा सायन्स आणि दुसरे म्हणजे UI अँड UX डिझाईन, तिसरं इज युअर कंटेंट क्रिएशन, नेक्स्ट इज डिफेन्स, त्याच्यानंतर तुमचे कमर्शियल पायलट्स। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 12वी सायन्स नंतर काय करिअर ऑप्शन्स असतात, जसं की मेडिकल झालं, इंजिनिअरिंग झालं आणि त्यासाठी कोणकोणते तुम्हाला एक्झाम द्यावी लागते एंट्रन्स सारखी ते आपण बघितलं। आणि आता तुम्हाला जर काही डाऊट असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते डाऊट विचारू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा घेता येईल। धन्यवाद।